स्वराज्याच्या दिशेने अफजल खान येत होता। येता येता तुळजापूरची भवानी तिच्यावर घण घातला जगदंबेवरती। पांडुरंगाच्या भक्तांनी पांडुरंगाची मूर्ती चंद्रभागेच्या डोहात लपवून ठेवली म्हणून पांडुरंगा हाताशी नाही लागला। पण अनेक मंदिरांना खणत्या लागल्या, पहारी लागल्या। अनेक देवळांचा, मंदिरांचा, मूर्तींचा विध्वंस करत अफजल खान येत होता। त्याच्या मोहिमेच्या दिशेने अनेक मावळे सज्ज होते राजांच्या बरोबर। राजा आम्ही लढू, आम्ही सेवा करू स्वराज्याची, जीवाची बाजी लावून सगळे मावळे तयार होते। 65 वर्षाचे कान्होजी काका राजांकडे आले आणि राजांना सांगितलं, राजा हे बघ पत्तूर पाठवले अफजल खानाने आणि त्या पत्रात लिहिलं होतं, कान्होजी काका तुम्ही शिवाजी राजांचे निष्ठावंत मावळे आहात, तुम्ही आम्हाला येऊन मिळा। राजाने दिलं नाही एवढं वतन आणि एवढं सगळं आम्ही तुम्हाला देऊ, तुम्ही आमच्याकडे येऊन आमच्याकडे काम करा। लेकाचा दम देतोय आणि नाही दिलं, नाही आलात तर पुढच्या होणाऱ्या परिणामाला सिद्ध राहा। राजा बघितलं का लेकाचा दम देतोय म्हणले, काय करू? राजे म्हणाले, काका अफजल खान तुम्हाला बोलावतोय, तुम्ही जाऊ शकता, कारण माझ्याकडे सैन्य शस्त्रसाठा सैन्यसाठा कमी आहे, आपल्याकडे किल्ल्यांची संख्या कमी आहे, मावळे कमी आहेत। अफजल खान फार मोठा वरवंटा घेऊन स्वराज्यावर चालून येतोय। या मोहिमेत कदाचित विजय मिळेल न मिळेल, पराजयाला सामोरं जावेल आणि बुडणाऱ्या जहाजामध्ये आपण होऊन आपलं बोचकं कोण आणून ठेवेल? तेव्हा तुम्ही हवं ते करा। तो खंडोजी खोपडे गेले ना, उतरावळीच्या जहागीर त्यांना दिली होती, अफजल खानाकडे निघून गेले ते। कान्होजी काका म्हणले, अरे एक खंड्या गेला म्हणून सगळे गेले काय? 6000 पोरं घेऊन आलोय तुझ्या दिमतीला, तू सांगशील त्या मोहिमेवर उभा राहतो। ही असते निष्ठा आणि हा असतो सेवाभाव। कान्होजी काकांनी शिवाजी राजांना समजवावं, राजा मी आलोय तुझ्या बाजूने लढायला। शिवाजी राजे लहान होते, खूप लहान वय होतं, 22 वर्षाचं वय होतं या अफजल खान मोहिमेच्या वेळी। शिवाजी राजे सांगतात, काका ऐका माझं, तुमचं वतन जाईल, तुमची सगळी जहागिरी निघून जाईल, काही हाताशी राहणार नाही, जायचं असेल तर जाऊ शकता। कान्होजी काका 65 वर्षाचे होते। सेवाभाव काय असतो, काय मिळवायची ही इच्छा नव्हती, निष्काम भक्ती। धावत गेले आतमध्ये, देवघरात पळी पंचपात्र होतं, त्यातलं ते भांडं घेतलं पाण्याचं आणि राजांच्या समोर येऊन उभे राहिले। हातावर एक तुळशीपत्र घेतलं, भांड्यातलं पाणी हातावर ओतलं आणि हातावरचं पाणी तुळशीपत्रासह राजांच्या पायावर, वतन आणि जहागीर हित वाहिली या पायावर म्हणले, काय करायचं ते कर, आता मी मोहिमेत उभा राहणार। ही सेवा कडकडून गळा भेट दिली राजांनी।